नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, राज्य सचिवालय. सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये या विषयांवर प्रश्न विचारले जातात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण राज्य सचिवालयाची रचना, कार्य, सचिवांचे प्रकार आणि त्यांचे महत्त्व अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. राज्य सचिवालय म्हणजे काय? राज्य शासनाचे प्रशासन चालवण्यासाठी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला मदत करणारी जी प्रशासकीय यंत्रणा असते तिला राज्य सचिवालय असे म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राज्य शासनाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय म्हणजे राज्य सचिवालय. राज्य सचिवालय कुठे असते? प्रत्येक राज्याची राजधानी ज्या ठिकाणी असते तेथे राज्य सचिवालय असते. उदाहरणार्थ, महाराष्ट्राचे सचिवालय म्हणजे मंत्रालय, मुंबई हे महाराष्ट्र शासनाचे मुख्य प्रशासकीय केंद्र आहे. राज्य सचिवालयाची गरज का असते? मित्रांनो, राज्य सरकारकडे अनेक विभाग असतात, जसे की शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महसूल विभाग, गृह विभाग, कृषी विभाग. या सर्व विभागांचे काम सुरळीत चालावे म्हणून सचिवालय आवश्यक असते. राज्य सचिवालयाची व्याख्या. राज्य शासनाच्या धोरणांची अंमलबजावणी, नियोजन आणि प्रशासनिक नियंत्रण करणारी संस्था म्हणजे राज्य सचिवालय. राज्य सचिवालय प्रमुख कोण असतो? राज्य सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख असतो मुख्य सचिव, चीफ सेक्रेटरी. मुख्य सचिव हा राज्यातील सर्वात वरिष्ठ IAS अधिकारी असतो. तो मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा प्रमुख सल्लागार असतो. मुख्य सचिवांची कार्ये. मुख्य सचिवाची काही महत्त्वाची कार्ये: विविध विभागांमध्ये समन्वय राखणे, मंत्रिमंडळाच्या निर्णयांची अंमलबजावणी, प्रशासनावर नियंत्रण ठेवणे, मुख्यमंत्री यांना सल्ला देणे, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय ठेवणे. राज्य सचिवालयाची रचना. राज्य सचिवालयामध्ये अनेक विभाग असतात. प्रत्येक विभागाचा प्रमुख सचिव असतो. उदाहरणार्थ, गृह सचिव, वित्त सचिव, शिक्षण सचिव, कृषी सचिव. सचिवांचे प्रकार. मुख्य सचिव सर्वात वरिष्ठ अधिकारी. अतिरिक्त मुख्य सचिव मुख्य सचिवांना मदत करतात. प्रधान सचिव महत्त्वाच्या विभागांचे प्रमुख. सचिव विभागीय कामकाज पाहतात. उपसचिव आणि अवर सचिव दैनंदिन प्रशासन हाताळतात. राज्य सचिवालयाची प्रमुख कार्ये: धोरण तयार करणे. राज्य सरकारच्या नवीन योजना आणि धोरणे तयार करण्यात सचिवालय मदत करते. मंत्रिमंडळाला मदत करणे. मंत्रिमंडळाला आवश्यक माहिती पुरवली जाते. कायद्यांची अंमलबजावणी. सरकारने घेतलेले निर्णय प्रत्यक्ष लागू केले जातात. आर्थिक नियंत्रण. राज्याचा खर्च आणि अर्थसंकल्प यावर लक्ष ठेवले जाते. प्रशासनावर नियंत्रण. राज्यातील सर्व सरकारी विभागांवर नियंत्रण ठेवले जाते. राज्य सचिवालय आणि संचालनालय यामधील फरक पुढील प्रमाणे आहे, तो एकदा बघून घ्या. सचिवालयाचे महत्त्व. राज्य सचिवालय हे राज्य प्रशासनाचे हृदय मानले जाते, कारण राज्य शासनाचे सर्व निर्णय येथे घेतले जातात. प्रशासन सुरळीत चालवले जाते. लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे. राज्य सचिवालय राज्य प्रशासनाचे मुख्य कार्यालय. महाराष्ट्राचे सचिवालय मंत्रालय, मुंबई. प्रमुख अधिकारी मुख्य सचिव. मुख्य सचिव राज्यातील वरिष्ठ IAS अधिकारी. राज्य शासनाचे मुख्य प्रशासकीय कार्यालय कोणते असते? राज्य सचिवालय. महाराष्ट्राचे राज्य सचिवालय कोणत्या नावाने ओळखले जाते? मंत्रालय, मुंबई. राज्य सचिवालयाचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्य सचिव. मुख्य सचिव हा कोणत्या सेवेतील वरिष्ठ अधिकारी असतो? IAS अधिकारी. राज्य सचिवालयाचे प्रमुख कार्य काय आहे? शासनाचे प्रशासन चालवणे आणि धोरण निर्मिती करणे. राज्य सचिवालयाचे प्रमुख कार्य काय आहे? शासनाचे प्रशासन चालवणे आणि धोरण निर्मिती करणे. राज्य सचिवालय कोणाला मदत करते? मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. शिक्षण, आरोग्य आणि महसूल विभागांचे काम कोण समन्वित करते? राज्य सचिवालय. राज्य सचिवालय विभागांचा प्रमुख कोण असतो? सचिव. धोरणांची अंमलबजावणी कोण करते? संचालनालय. राज्य सचिवालय कुठे स्थित आहे? राज्याच्या राजधानीत, उदाहरणार्थ मुंबई.
राज्य प्रशासनाचे हृदय कोणाला म्हटले जाते? राज्य सचिवालयास. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास कोण मदत करते? राज्य सचिवालय. राज्य सचिवालय आर्थिक नियंत्रणाचे कार्य कसे करते? अर्थसंकल्प आणि खर्चावर लक्ष ठेवून. अतिरिक्त मुख्य सचिव कोणाला मदत करतात? मुख्य सचिव. गृह विभागाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? गृह सचिव. राज्य सचिवालयाचे एक महत्त्वाचे कार्य सांगा. प्रशासनावर नियंत्रण ठेवणे. सचिवालयाला दैनंदिन प्रशासन कोण हाताळतात? उपसचिव आणि अवर सचिव. धोरण निर्मितीचे कार्य कोण करते? राज्य सचिवालय. संचालनालयाचा प्रमुख अधिकारी कोण असतो? संचालक. मुख्यमंत्री यांना प्रशासनिक सल्ला कोण देतो? मुख्य सचिव. राज्य सचिवालयाचा संबंध कोणत्या शासनाशी असतो? राज्य शासनाशी. राज्य सचिवालय लोककल्याणकारी योजना कशा राबवते? प्रशासनिक नियंत्रण आणि समन्वयाद्वारे. राज्य सचिवालयाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? राज्य प्रशासन सुरळीत चालवणे. राज्य सचिवालयास कृषी विभागाचे काम कोण पाहतो? कृषी सचिव. राज्य सचिवालय आणि संचालनालय यातील मुख्य फरक काय आहे? सचिवालय धोरण तयार करते तर संचालनालय अंमलबजावणी करते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. अशाच स्पर्धा परीक्षा विषयांच्या सोप्या आणि महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.